नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आज गोपीबाही कटिंग शिकवणार आहे, तेही एकदम सोप्या पद्धतीने. तर आता इथे पहा, जेव्हा तुमच्याकडे कमी कापड असतं त्यावेळेस तुम्हाला या इथे जी आहे ती 2.5 इंच इथं एक्स्ट्रा हे जे आहे ते ठेवायचं आहे. तर चुन्या घेण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कापड लागतं, तर ते इथं किती घ्यायचं आहे. जास्त कापड असेल ब्लाऊज पीसमध्ये तर तुम्ही 3-3.5 इंचापर्यंत घेऊ शकता, किंवा 4 इंच सुद्धा घेतलं तरी चालेल. आणि इथं कमी असेल तर इथं 2.5 इंचापर्यंत घ्यायचं आहे. तर मी इथे सर्वात पहिल्यांदा 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर ही पूर्ण रुंदी आहे आपली, लक्षात ठेवा. उंचीमध्ये किती वाढवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर रुंदीला मी आता वाढवलेलं आहे 2.5 इंच, लक्षात घ्या 2.5 इंच. आता इथून वरती माझ्या ब्लाऊज बाहीची जी आहे ती उंची असणार आहे. मला बाही 4 इंचाची तयार करायची आहे, तर मी घेणार आहे इथे 5 इंच, टोटल 5 इंच. पण इथे या पद्धतीने जसं आपण रेग्युलर बाही कटिंग करताना घेतो तसं मी इथं घेतलं बाहीची उंची प्लस 1 इंच. आता याच्यावरती 1 इंच आपल्याला परत एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे रेग्युलर बाही झाली 4 + 1 5. तुम्हाला अजून एकदा समजावून सांगते. रेग्युलर बाही आपण कटिंग करताना बाहीची उंची प्लस 1 इंच करतो. मग 4 इंचाची बाही मला कटिंग करायची तर मी 5 इंच घेतलेला आहे. तर इथे सुद्धा पाहू शकता या पद्धतीने. आता मला नॉर्मल पफ हवा आहे म्हणून मी या इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतले. इथे तुम्ही पाहू शकता 1 इंच मी या इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल हा 1 इंच. तर मी उंचीमध्ये, आणि जर तुम्हाला जास्त अजून पफ असा उभारून हवा असेल तर इथे तुम्ही 1.5 इंच सुद्धा उंचीमध्ये घेऊ शकता. आता गोपीबाही आहे, जास्त पण फुगा त्यामध्ये नसणार आहे, कमीच असणार आहे. तर त्यामुळे आता इथे मी उंचीमध्ये परत मी इथं हे 1 इंच वाढवलं. रेग्युलर बाहीची उंची प्लस 1, त्यामध्ये परत आणखीन 1, आणि इथे चुन्या घेण्यासाठी मी 2.5 इंच वाढवलेलं आहे. आता मी इथे पहा बाही कटिंग करण्यासाठी पेपरचा वापर करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर जे आहे ते कटिंग करून ठेवायचे. म्हणजे काय होतं, आपला वेळ खूप वाचतो. हा कटोरी ब्लाऊजचा डायग्राम मी कटिंग केलेला होता, त्यामध्ये मी ही बाही कटिंग करून ठेवलेली आहे. पहा या पद्धतीने इथे हा पार्ट आलेला आहे, हे लक्षात घ्या. इथे या पद्धतीने. आता इथे अजून म्हणजे आपल्याला दंडघेर टाकायचे, तर मी दंडघेर आधी टाकून घेते. 6 इंच आहे दंडघेर. पहा इथे येतोय, तर ही लाईन अशी सरळ येईल आता, आणि याच्या पुढे ही 1.5 इंच मार्जिन. तर ही लाईन सुद्धा सरळ. तर यासाठी हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आता ही लाईन आपली कॅन्सल होणार आहे. इथे सुद्धा ही लाईन कॅन्सल होईल. आता इथून 1 इंच घ्यायचं. जर तुमच्याकडे तयार स्लीव्ह नसेल तर तुम्ही डायरेक्ट कटिंग करणार असाल तर डायग्राम, नॉर्मल बाहीचा डायग्राम आधी इथं आखून घ्या. परंतु शक्यतो काय करा, तुम्ही पेपर कटिंग जेव्हा करता तेव्हा नॉर्मल स्लीव्ह कटिंग करूनच ठेवा. त्यामुळे हे अगदी सोपं काम होतं. पहा इथून पुढे हे जे एक्स्ट्रा घेतलंय याच्या पुढे आपल्याला बाही ठेवायची आहे, आणि बाहीचा आहे असा डायग्राम तयार करून घ्यायचा. म्हणजे इथं फक्त पुढचा आकार देऊ नका लगेच. पुढचा आकार कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहे, किंवा नाही दिला तरी सुद्धा चालतं, परंतु शक्यतो द्या. आता इथे या पद्धतीने हा आपला पूर्ण नॉर्मल बाहीचा डायग्राम आहे. परत इथे हे चुन्यांसाठी वाढवलं, हे इथं पपसाठी वाढवलेलं आहे. म्हणजे पप थोडा जास्त उंच येण्यासाठी हे 1 इंच वाढवलं. आता याचा सेंटर करायचा. हे जे वाढवलेलं आहे याचा सेंटर करायचा. इथून 2.5 इंच इथं आहे, तर इथून 2.5 इंचाचा मी इथं सेंटर केला. इथे आला याचा सेंटर, परत ह्या 1 इंचाचा सेंटर इथे, या रुंदीचा सेंटर इथे, आणि परत इथून असा हा आकार द्यायचा. पहा किती सोपी पद्धत आहे, काही सुद्धा अवघड नाही. या पद्धतीने. तर हा झाला आपला पाठीमागचा आकार. आता पुढचा आकार देण्यासाठी परत काय करायचं, इथून 1 इंच घ्यायचं. आता इथं जर आपण जास्त घेतला असतं 3, 3.5, तर पहा हा भाग जो आहे तो आपला इथं पुढे गेला असता. तरीही सुद्धा काय करायचं, 1 इंच घ्यायचं. इथनं कितीही तुम्ही वाढवलेलं असू द्या, याचा सेंटर करून
तुम्ही आकार द्यायचा आधी हा. परत इथून हे 1 इंच घ्यायचं. लक्षात घ्या, इथं मी परत पुढचा आकार देण्यासाठी 1 इंच घेतलेला आहे. आणि इथून हा आपला मुंड्याचा पॉइंट आहे, फिटिंगचा पॉइंट आहे. या फिटिंगच्या पॉइंट पासून हे जे 1 इंच आहे इथंपर्यंत असा टेप दुमडून सेंटर करून घ्यायचा. पहा, इथं मी अशा पद्धतीने सेंटर करून घेतला. सेंटर केल्यानंतर 1 इंच इथे मी घेणार आहे, किंवा अर्धा इंच घेतलं तरी चालेल. पहा, इथे माझा हा पॉइंट अर्धा इंच इथं आला. या 1 इंचापासून हळूहळू हळू हा आकार आपल्याला पहा अशा पद्धतीने द्यायचा आहे. थोडा असा हा पानाचा आकार झाला पाहिजे, या पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा. तर हा आपला पुढचा आकार सुद्धा तयार झाला. आता इथे अजून काय आपल्याला बदल करायचा आहे तो स्टिचिंग करताना. तर इथून आपण चुन्या द्यायला स्टार्ट करतो. कोणी कोणी काय करतं, जिथून आपण वाढवलेला आहे तिथूनच चुन्या द्यायला स्टार्ट करतं. तर तसं न करता आता इथे जर तुम्ही समजा चुन्या घेतल्या 1 2 3 कितीही 4 5 येतील एवढ्या चुन्या जर इथं तुम्ही घेतल्या, तर हा कपडा वाढतोय की नाही? वाढतोय. हा चुन्या जरी चुन्या घेतल्या तरी ह्या चुन्यांचा कपडा आपला इथे वाढतोय की नाही? वाढलेला आहे. म्हणून आपण इथून चुन्या स्टार्ट न करता जर इथून चुन्या स्टार्ट केला तर हा भाग आपला मोठा होणार. तर त्यासाठी आधीच आपण काय करायचं, हे जे 2.5 इंच वाढवलेलं आहे याच्या पुढे 1 इंच जायचं. पहा, इथे 1 इंचावरती पॉइंट द्यायचा. इथून सुद्धा असा 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि इथून चुन्या द्यायला स्टार्ट करायचं. इथून इकडे आपल्याला चुन्या द्यायला सुरुवात करायची आहे. त्यामुळे तुमची बाही जास्तही होत नाही आणि कमी सुद्धा होणार नाही. तर इथे नॉच देऊन घ्यायचे, सेंटरला नॉच देऊन घ्यायचा आणि इथून आपण स्टार्ट करणारे चुन्या द्यायला, म्हणून इथं सुद्धा चुन्या देऊन घ्यायचे, कट देऊन घ्यायचा. एक छोटासा नॉच देऊन घेतला तरी काही हरकत नाही. आता इथे मी बाही कटिंग करत आहे. पहा, हे कपडा एक्स्ट्रा कट करून काढला. आधी आपण हा पाठीमागचा जो आकार आहे तो कट करून काढूया. इथे पहा, हा भाग आहे आपला. तर हे बरोबर मी कट करून काढलं. इथे हे नॉच देऊन घेते. इथे हा नॉच दिला सेंटरला, इथे सुद्धा नॉच द्यायचा. हे 1 इंच आपण घेतलंय चुने देण्यासाठी, इथे एक नॉच देऊन घेऊया आणि इथे सुद्धा. तर आता इथे हा आकार आपल्याला कट करायचा आहे, त्यावेळेस आपण परत आकार द्यायचे. तर ही बाही आपली सेपरेट निघलेल्या आहेत. आता ह्या अशा एकावर एक ठेवूया आणि मग समोरचा भाग आपल्याला कट करायचा आहे. बरोबर सेंटरला सेंटर असा मॅच करू. बाही अशी बाही ठेवून घेतली मी. आता मग हे पुढचा जो भाग आहे तो आता आपण आकार कट करून घेऊ. इथं बरोबर ठेवायचं, कमी जास्त होऊ द्यायचं नाही. आता इथून हा आकार मी कट करणार आहे आणि इथे एक आता नॉच देऊन घेते, कारण इथून आपण चुन्या द्यायला सुरुवात करणार आहे. तर अशा पद्धतीने गोपी बाही एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं कटिंग दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.